नमस्कार, बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, 25 जानेवारी रथसप्तमीपर्यंत आपल्या घरात दूध उतू गेले तर काय संकेत येतात आपल्याला आपल्या परिवारातील माणसांमध्ये लक्षात ठेवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला पाहूया. चांग बरं बाळमामाच्या नावानं चांग बरं. भक्तांनो नमस्कार, प्रिय भक्तांनो, रथसप्तमी म्हणजे काय हे पहिलं आपण जाणून घेऊया. थोडक्यात सखोल पण थोडक्यात सांगतो भक्तांनो. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा अत्यंत पवित्र असा सण आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला हा सण साजरा केला जातो भक्तांनो. तर मान्यता काय आहे भक्तांनो, या दिवशी सूर्यदेवांचा रथ उत्तरायणाच्या दिशेने वेगाने चालू होतो. आरोग्य, तेज, ऐश्वर्य, धन समृद्धी याचा प्रारंभ होतो भक्तांनो. तर घरातील नकारात्मकता नष्ट होऊन जाते. त्यामुळे भक्तांनो आपल्याला रथ उत्सव रथसप्तमी ही साजरी करावी लागते. दूध म्हणजे काय दर्शवते भक्तांनो, याचा धार्मिक अर्थ काय आहे? दूध म्हणजे काय दर्शवते, याचा धार्मिक अर्थ काय आहे भक्तांनो? तर दूध हे फक्त अन्न नाही, सात्विकतेचे प्रतीक आहे, लक्ष्मीचे रूप आहे, मातृत्व, पोषण आणि समृद्धी, देवांना प्रिय अर्पण हे याचा अर्थ दूध आहे, लक्षात ठेवा. शास्त्रानुसार भक्तांनो, आपल्या हिंदू शास्त्रानुसार ज्या घरात दूध, तूप, दही यांची भरपूर पूर्तता असते, हे सगळे दही, दूध, तूप हे सगळं जास्त प्रमाणात असते, त्या घरात कधीही दारिद्र्यता टिकत नाही भक्तांनो. तर दूध उतू जाणे म्हणजे नेमकं काय भक्तांनो? दूध उतू जाणं म्हणजे नेमकं काय? दूध उतू जाणे म्हणजे भक्तांनो, दूध उकळताना आपोआप बाहेर येणे, नकळत घडलेली घटना मुद्दाम केलेली नसते. म्हणूनच याला दैवी संकेत मानला जातो भक्तांनो. या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आपल्या घरामध्ये. तसेच रथसप्तमीपूर्वी दूध उतू गेले तर शुभ काही अशुभ, शुभ काय देतात संकेत आणि अशुभ काय संकेत देतात हे आपण बघूया. तर भक्तांनो, भगिनींनो, 99% वेळा हे शुभच मानले जाते, पण अर्थ परिस्थितीवर अवलंबून असतो. शुभ संकेत कोणते आहेत भक्तांनो ते बघूया. तर पहिला शुभ संकेत, घरात धनप्रभाव वाढतो, पैसा वाढतो, अचानक पैसा येतो, रखडलेले पैसे मिळणे. ज्याला तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील ते आपल्याला दमवत असेल तर दूध उतू गेल्यानंतर आपल्याला हे संकेत येतात की घरात पैसे येतात, लक्षात ठेवा. तर नोकरी व्यवसायात आपल्याला त्याचा फायदा होतो. 2 नंबरचा शुभ संकेत काय आहे भक्तांनो? लक्ष्मीचा प्रवेश. घरात सुख शांती वाढते, वाद कमी होतात, भांडणे कमी होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील जे कोण प्रौढ व्यक्ती असेल, जे कोण शिक्षण करत असेल, त्या सर्वांची घरात सकारात्मक विचार वाढतात भक्तांनो. हा दुसरा संकेत आहे. तिसरा संकेत काय आहे? आरोग्य सुधारते, जुन्या आजारावर आराम मिळतो, मानसिक तणाव कमी होतो भक्तांनो. चौथा संकेत, नवीन शुभ कार्याची सुरुवात होते भक्तांनो. यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? लग्न ठरणे, नवीन घर बांधणे, नवीन व्यवसाय, ह्या नवीन शुभ कार्याची सुरुवात होत असते, लक्षात ठेवा या दिवसाला. तर भक्तांनो, आपल्याला सावध कधी व्हायचं आहे? जर दूध उतू गेले भक्तांनो, जर दूध उतू गेले आणि दूध जळाले, रागाने भांडे आपटणे, दूध फेकून देणे, ह्या गोष्टींपासून आपण सावध राहिले पाहिजे. तर काय करायचं नाही भक्तांनो? तर शुभ संकेत निष्प्रभ होतो. कधी कधी अडथळे येतात भक्तांनो. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील, लक्षात ठेवा. दूध उतू गेले तर काय करायचं आपल्याला? अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे भक्तांनो. या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या. तर आपल्याला दूध उतू गेले तर मन शांत ठेवायचं आहे, घाबरायची, चिंता करायची काही गरज नाही, चिडू नका. दुसरे संकेत, तोंडातून एक शब्द सुद्धा निघून द्यायचा नाही, लक्ष्मी आईचा स्वीकार करा.
थोडे दूध देवाला अर्पण करा. सूर्यदेव, लक्ष्मी, गाईला यांना अर्पण केले तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे दूध कधीही सांडू नका भक्तांनो. कचऱ्यात टाकू नका, नाल्यात सोडू नका भक्तांनो. या गोष्टीकडे तर आपण लक्ष दिलं पाहिजे. रथसप्तमीपर्यंत दूध उतू जाण्याचा विशेष अर्थ एक काय आहे तर विशेष अर्थ आहे या काळात दूध उतू गेले तर भक्तांनो सूर्यकृपा प्राप्त होते, घरातील पिढ्यांची उन्नती होते, पितृदोष कमी होतो. ठीक आहे. तर भक्तांनो शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे ह्याचा? आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की दूध उतू जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आपली प्रतिक्रिया महत्वाची आहे. लक्षात ठेवा. सकारात्मक प्रतिक्रिया, सकारात्मक परिणाम, नकारात्मक प्रतिक्रिया आणि ताण या गोष्टी आपण समजून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुखी राहाल. लक्षात ठेवा. तर स्त्रियांसाठी खास संकेत असतात. ते काय आहेत? घरातील स्त्रीने दूध उकळताना जर दूध उतू गेले तर भक्तांनो ती स्त्री घरासाठी लक्ष्मी स्वरूप असते. तिच्या हातून शुभ कार्य घडते. जुनी लोककथा भक्तांनो, जुनी लोककथा व श्रद्धा, ग्रामीण परंपरेनुसार रथसप्तमीपूर्वी दूध उतू जाणे म्हणजे घरात सूर्यनारायणाची कृपा पडली जाते. लक्षात ठेवा, घडली जाते. दूध उतू गेले तर कोणत्या चुका टाळाव्यात भक्तांनो? भगिनींनो, शिव्या देणे आपल्याला टाळायचे आहे. राग व्यक्त कधीच करायचं नाही, हे महत्त्वाचं टाळायचं आहे. दूध वाया घालवणे, त्या दिवशी तुम्हाला भांडण करणे हे आपल्याला टाळायचे आहे. लक्षात ठेवा. दूध उतू गेले तर लगेच पाहुणे आले तर भक्तांनो अत्यंत शुभ संकेत आहे. या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. ही आनंदाची बातमी सुद्धा लवकर येते आपल्या घरामध्ये. तर 14 उपाय. लक्ष्मी टिकवण्यासाठी उपाय काय करायचा आहे आपल्याला? उपाय काय करायचा आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाला अर्घ्य द्या. दूध भाताचा नैवेद्य ठेवा लक्ष्मीजवळ. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं आहे तुम्हाला, कारण तेच लक्ष्मीचं स्थान आहे. लक्षात. त्याच ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते. भक्तांनो अत्यंत महत्वाचा यावरून निष्कर्ष काय निघतो? या उपायांवरून 25 जानेवारी रथसप्तमीपर्यंत घरात दूध उतू गेले तर घाबरायचं नाही. ते अपशकुन नाही. हा लक्ष्मी सूर्यकृपेचा संकेत आहे. तुमची श्रद्धा जितकी शुद्ध तितका लाभ मोठा असतो. लक्षात ठेवा. तर भक्तांनो दूध उतू गेले म्हणजे लक्ष्मी आली, आणि लक्ष्मी आली की जीवन फुलते. लक्ष द्या भक्तांनो या गोष्टीकडे. तर या गोष्टीकडे आपण मनापासून लक्ष दिले, या उपायांचं जर आपण पालन केलं भक्तांनो आपल्या घरात लक्ष्मी कायम वास करेल. ठीक आहे. तर रथसप्तमीपर्यंत दूध उतू जाण्याचे गुढ संकेत काय आहेत? दैवी संदेश आणि भविष्यातील परिणाम काय आहेत? लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. दूध उतू जाणे म्हणजे देवांचा इशारा असतो का? तर आपल्या सनातन परंपरेत अचानक घडणाऱ्या सात्विक घटना या योगायोग नसून ईश्वरी संकेत मानल्या जातात. भक्तांनो घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, दैवी शक्ती घरात प्रवेश करते, जुन्या अडचणी संपण्याची सुरुवात होते. भक्तांनो भगिनींनो, विशेषतः रथसप्तमीपूर्वी ही घटना घडली तर हा संकेत अनेक पटीने प्रभावी मांडलेला असतो. लक्षात ठेवा. सकाळी दूध उतू गेले तर काय आहे याचा अर्थ? भक्तांनो सकाळी दूध उतू गेले आपल्या घरामध्ये तर याचा अर्थ काय आहे? जर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला किंवा त्याआधी दूध उतू गेले तर भक्तांनो दिवस चांगला जातो, दिवस हा शुभ जातो. सूर्यदेवाची थेट कृपा मिळते आपल्याला. रखडलेली कामे मार्गी लागतात, सुरळीत चालतात. घरातील आजारी व्यक्तीला आराम मिळतो. जुनी म्हण काय आहे? सकाळचं उतू गेलेलं दूध म्हणजे दिवसाचं सोनं असतं. रात्री उतू गेलेलं दूध काय संकेत देतं आपल्याला भक्तांनो? तर रात्री दूध उतू गेले तर रात्री दूध उतू गेले तर घाबरायची गरज नसते. लक्षात. याचा अर्थ घरातील मनातील चिंता लवकर दूर होतात, आर्थिक ताण कमी होतो, गुप्त शत्रू निष्प्रभ होतात. लक्षात ठेवा. पण या गोष्ट लक्षात ठेवायची आहे भक्तांनो, दूध जाळायचं नाही, दूध आपल्याला जळून द्यायचं नाही, चिडचिड करायची नाही घरामध्ये. या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. दूध उतू गेले आणि भांडे काळे झाले तर भक्तांनो हे थोडं मिश्र संकेत मानलं जातं.
याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो शुभफल येणार आहे, पण थोड्या संयमाची गरज आहे. थोडं तुम्हाला थांबावं लागेल, लक्षात ठेवा. तर उपाय याबद्दल काय आहे? त्या दिवशी संध्याकाळी दिवा लावा. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असा 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्यावेळेस तर दूध उतू गेले आणि घरात भांडण झाले तर काय करायचं आहे? हा सावधगिरीचा संदेश आहे भक्तांनो. याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ समजून घ्या भक्तांनो. लक्ष्मी येत आहे, पण रागामुळे ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही, घरात तुमच्या थांबणार नाही भक्तांनो. म्हणून त्या दिवशी शांत मन ठेवायचं आहे आपलं. तुम्हाला वाद टाळायचा आहे, मनात वाईट विचार आणून द्यायचे नाहीत. घरातील स्त्रीच्या हातून जर दूध उतू गेले तर ती स्त्री घरासाठी भाग्यशाली असते. तिच्या हातात अन्नलक्ष्मी असते. तिच्या संकल्पनांना लवकर फळ मिळते भक्तांना. ग्रामीण भागात, गावाकडील खेडेगावातील भागात आजही म्हणतात की जिच्या हातचं दूध उतू जातं, जिच्या हाताचं दूध उतू जातं तिच्या घरात कधी दारिद्र्य राहत नाही भक्तांनो. गाईच्या दुधाचे विशेष महत्व काय आहे? जर गाईचे दूध उतू गेले तर हा अत्यंत पवित्र संकेत मानला जातो. याचा अर्थ काय आहे भक्तांनो, भगिनींनो? गौ मातेची कृपा तुमच्या घरावरती, तुमच्या परिवारावरती होत असते. पितृदोष कमी होतो, वंशवृद्धीचा योग असतो. याबद्दल उपाय काय आहेत? थोडं दूध गाईला अर्पण करायचं आहे किंवा तुळशीला अर्पण केलं तरी चालेल भक्तांनो. दूध उतू गेले तर लगेच काय करू नये भक्तांनो. दूध उतू गेले तर लगेच काय करायचं नाही. दूध पुसून लगेच हात धुणे, धन निघून जातं. दूध पुसून लगेच हात धुणे म्हणजे धन निघून जातं अशी समजूत आहे. वाईट झालं असं शब्द बोलायचं नाही. त्या दिवशी उधार देणं बंद करायचं आहे, ही चुकीच आहे. त्या दिवसाला तुम्हाला कोणाला पण उष्ण वस्तू, उष्ण्या गोष्टी, उष्णे पैसे द्यायचे नाहीत, हे टाळायचं आहे तुम्हाला. रथसप्तमी आणि सूर्यकृपा गुप्त धन आहे, लक्षात ठेवा. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिन मानला जातो. सूर्य आणि दूध याचा संबंध काय? सूर्य आणि दूध याचा संबंध दूध चंद्र तत्व आहे. सूर्य प्लस चंद्र बरोबर जीवन ऊर्जा हे लक्षात ठेवा. म्हणूनच या काळात दूध ऊर्जा जाणे म्हणे जीवनात नवीन प्रकाश येणे. दूध ऊर्जा जाणे म्हणे जीवनात नवीन प्रकाश येणे. दूध उतू गेले तर इच्छा बोलायची आहे भक्तांनो. गुप्त रहस्य आहे भक्तांनो. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तरच तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळेल. फार जुनी श्रद्धा आहे. दूध उतू गेले की मनात भक्तांनो एकच इच्छा तुम्हाला बोलायची आहे, म्हणायची आहे, कोणालाही सांगायची नाही. मान्यता आहे रथसप्तमी पूर्वी केलेली ही इच्छा नक्की पूर्ण होते. धार्मिक ग्रंथातील उल्लेख लोकमान्यतेप्रमाणे भक्तांनो, थेट उल्लेख नसला तरी चालेल, अन्नाची नासाडी भक्तांनो पाप आहे. अन्नाचा सन्मान केला तर तुम्हाला पुण्य मिळेल. अन्नाची नासाडी केली तर तुम्हाला पाप मिळेल, अन्नाची सन्मान केला तर तुम्हाला पुण्य मिळेल भक्तांनो. दूध उतू गेले पण सन्मान राखला, पुण्य वाढते, घरात लक्ष्मी टिकते भक्तांनो. भविष्यातील परिणाम भक्तांनो 3 ते 6 महिन्यात होतात. काय होतात? तर दूध उतू गेल्यानंतर पुढील परिणाम दिसू लागतो. तर कोणते परिणाम भक्तांनो, भगिनींनो? अचानक संधी मिळणे, घरात शुभ वार्ता, आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता भक्तांनो. रथसप्तमीपर्यंत दूध उतू गेले असेल तर विशेष उपाय काय आहेत? उपाय 1, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. ओम गुरुनी सूर्याय नमः म्हणायचं आहे तुम्हाला. उपाय 2, स्वयंपाकघरात हळद कुंकू ठेवायचे आहे. आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा अपशकुन आहे. हा अपशकुन आहे का? स्पष्ट उत्तर भक्तांनो ऐका. नाही, कधीच नाही. तर जर तुमची भावना शुद्ध असेल तर दूध उतू जाणे नेहमी अशुभच असते, लक्षात. दूध उतू जाणे लक्ष्मी संकेत. रथसप्तमी पर्यंत सूर्यकृपा राग केला तर लाभ कमी होतो. श्रद्धा ठेवली तर फल
निश्चित आहे भक्तांनो. ज्या घरात अन्नाचा मान, भगिनींनो भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, ज्या घरात अन्नाचा मान त्या घरात देवाचा सन्मान असतो. लक्ष्मी त्याच घरात वास करत असते, लक्षात ठेवा. त्यामुळे अन्न कधी वाया जाऊन देऊ नका. ठीक आहे. तर भक्तांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन आचला तर चॅनलला लाईक एक नक्की करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, जय बाळूमामा, ओम बाळूमामाय नमः हे तुम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे मला. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आचला तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे भक्तांनो. आणि भक्तांनो, तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. आणि मला पुढील व्हिडिओसाठी उत्साहित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. ठीक आहे. श्री बाळूमामा प्रसन्न. ओम लक्ष्मी नमः. ओम बाळूमामाय नमः. श्री स्वामी समर्थ.